मुंबई महापालिकेच्या नव्याने उभारलेल्या मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयाची विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी विविध समस्या त्यांच्या समोर मांडल्या। महिलांच्या छेडछाडीच्या तक्रारींवर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी त्यांनी चेंबूरमधील शाळा बस दुर्घटनेचा अहवाल बाहेर कसा फुटला असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे। याशिवाय रामदास कदम यांच्या वक्तव्यावरही त्यांनी जोरदार पलटवार करत रामरक्षा काय रामदास कदम यांच्या बापाने लिहिली आहे का, यांनीही राम मंदिर लुटलं अशी टीका त्यांनी केली आहे। रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे हे बोलायला कोणी दिला त्यांना अधिकार? अरे आधी तुला बोलता येते का? बघ, काही बोलता म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं, म्हणून काही करा राहो, लाज बाळगा। त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या CC कॅमेऱ्यावर टाकलं। ढुंगणाचं जे धोतर आहे ना ते सोडलं आणि CC कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या। हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय, सत्तेत बसलेल्या लोकांनी आणलं। त्याची लाज बाळगा। उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं का तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा? उद्धवजींनी म्हणायची नाही। तू कोण? उगाच काहीतरी बोलून हे असे मायलेज घेऊ नका। रामरक्षा तुम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बोलायची। आम्हाला वाटतंय आता देशाचं ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामाच्या मध्ये डल्ले मारतायत आणि त्या डल्ल्यांवर बाबा आता राम आमचं रक्षण करतो, आता बाबा आमच्यावर वेळ आली रामाचं रक्षण करण्याची। काय आहे त्याच्यावर बोला, राजकारण करता।